नमस्कार मंडळी, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, नेहमी मी तुमच्यासोबत DIY हॅक्सचे व्हिडिओ शेअर करत असते, बट आज मी माझ्या नवीन घरातील किचन टूर शेअर करणार आहे। त्याचबरोबर किचन ओट्यावर कमीत कमी सामान कसं ऑर्गनाइज करायचं ते देखील दाखवणार आहे। तर मैत्रिणींनो, नेहमी किचनला क्लीन करण्यासाठी मी एक DIY क्लीनर यूज करते आणि त्या क्लीनरचा उपयोग करून तुम्ही आपल्या किचनमधले जेवढे काही कॅबिनेट्स आहे किंवा फर्निचर, त्याचबरोबर किचन टाइल्स आणि ओटा देखील क्लीन करू शकता। यासाठी फक्त आपल्याला एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे। इथे मी कोलिनची खाली बॉटल घेतली आहे, त्यामध्ये थोडासा डिशवॉश लिक्विड, विनेगर आणि पाणी ॲड केलं आहे। जर तुमच्याकडे बेकिंग सोडा उपलब्ध असेल ना तर तो देखील तुम्ही घालू शकता। तर या DIY क्लीनरचा जो रिझल्ट आहे तो खूप इफेक्टिव्ह आहे। याचा रिझल्ट मला खूप मस्त वाटला, त्यामुळेच मी तुमच्यासोबत तो शेअर करत आहे। तर मंडळी, दिसायला तर हे किचन खूप छोटं आहे, कारण जेव्हा आम्ही हे घर घेतलं तर आम्हाला हे किचन फुल्ली फर्निश मिळालं। बट या किचनमध्ये दोन वस्तू अशा बनलेल्या आहे, मीन्स दोन फर्निचर असे बनलेले आहे जे खूप मस्त आहे। किचनमधल्या भरपूरशा वस्तू त्यातच स्टोअर होतात, त्याला मिनी स्टोरेज म्हटलं तरी देखील चालेल। यानंतर तुमच्यासोबत एक गोष्ट मी शेअर करू इच्छिते। आजकाल ना मॅट फिनिशिंगचं खूप ट्रेंड आहे। जसं तुम्ही पाहू शकता, माझे जे किचन कॅबिनेट्स आहेत ते ग्रे आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आहे। तर इथे जे व्हाईट कलरचे कॅबिनेट्स आहे ते ग्लॉसी फर्निचरमध्ये आहे, मीन्स थोडीशी चमक आहे त्याला। आणि जे ग्रे कलरचं कॅबिनेट आहे त्यामध्ये मॅट फिनिशिंग दिलेली आहे। आजकाल जे मॅट फर्निचर असतं ना त्याचं खूप ट्रेंड आहे, बट त्याचा एक ड्रॉबॅक देखील आहे। त्यावर तेलाचे डाग किंवा कोणतेही डाग खूप लवकर पडतात आणि दिसायलाही खूप घाण दिसतात। बरेचदा क्लीनरनी साफ केल्यानंतर देखील निघत नाही, मीन्स त्याला खूप जास्त मेंटेनन्सची गरज आहे। तर तुम्ही जेव्हाही फर्निचर किचनसाठी बनवाल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। तर इथे तुमच्यासोबत बोलता बोलता माझं किचन देखील क्लीन झालेलं आहे आणि तुम्हाला मी माझं क्लीन झाल्यानंतर किचन दाखवते। या DIY क्लीनरचा एवढा मस्त इफेक्ट किचनवर आलेला आहे। अगदी थोड्या वेळातच किचनवरचे जे संपूर्ण डाग होते ना ते पूर्णपणे क्लीन झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता, अशी काही माझी किचन आहे। आता मी किचन पूर्णपणे क्लीन करून घेतलेली आहे आणि यानंतर मी माझा किचनचा ओटा ऑर्गनाइज करणार आहे। या किचन ओट्यावर मला कमीत कमी सामान ठेवायचं आहे, तर त्यासाठी मी एक ऑनलाईन रॅक बोलवली होती। खूप स्टडी आहे, जवळजवळ 1.5 वर्षापासून मी ही यूज करत आहे। जुन्या घरात देखील यूज करत होते आणि नवीन घरात देखील मी याच रॅकचा उपयोग करत आहे। तर या रॅकवर मी रोज रेग्युलर लागणाऱ्या वस्तू ऑर्गनाइज केलेल्या आहे, जसं चहापत्ती, साखर, मीठ, त्याचबरोबर तेला तुपाचं भांडं। यानंतर जे पोळपाटाखाली न्यूजपेपर मी यूज करते ते एका डब्यात ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर जे कणिक असते, मीन्स गव्हाचं पीठ, ते देखील आपण पोळ्या लाटताना आपल्याला लागतं, ते देखील एका डब्यामध्ये मी वरच्याच भागाला ठेवलेलं आहे। तसंच एका बॉटलमध्ये मी एक छोटंसं मनी प्लांट देखील ॲड केलेलं आहे। मला ना घरामध्ये झाडे ठेवलेली खूप आवडतात, त्यामुळे एकदम पॉझिटिव्ह फिलिंग येतं। त्यामुळे मी भरपूरशी झाडे घरामध्ये आणि किचनमध्ये ऑर्गनाइज केलेली आहे। त्यानंतर किचनच्या एका साईडला मी हे तेलाच्या 2 बॉटल्स ठेवलेल्या आहे। तर भरपूरशा वस्तू मला घ्यायच्या आहे, बट एकाच वेळेस सगळं घेणं पॉसिबल नसतं, त्यामुळे हळूहळू मी वस्तू ऑनलाईन बोलवलेल्या आहे। सध्या तर जुन्या घरात ज्या वस्तू उपलब्ध होत्या त्याच वस्तूंचा मी उपयोग केलेला आहे आणि त्याच वस्तूंनी मी माझं किचन ऑर्गनाइज करणार आहे। तर अशा प्रकारे मी किचन ऑर्गनाइज केलेलं आहे। त्यानंतर एका साईडला मी अडेसिव्ह हुक लावून जे हँड टॉवेल असतं हात पुसायसाठी ते लटकवलेलं आहे। पहिले तर विचार केलं की हा एरिया असाच ठेवायचा, पण मला खूप खाली खाली वाटत होतं, त्यामुळे मग मी इथे एक हँगिंग प्लांटर लटकवलेला आहे। हा जो प्लांटर आहे तो मीच बनवलेला आहे। याचा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असेल आणि तुम्ही पाहू शकता, अगदी त्या सिंकच्या एरियाचा लुकच चेंज झालेला आहे, अगदी सुंदर दिसतो आहे ना। त्यानंतर मी ऑनलाईन काही फ्रेम्स बोलवलेल्या होत्या, तर त्या फ्रेम देखील मी डबल टेपच्या हेल्पनी किचन ओट्याच्या मागची जी टाइल्स असते त्यावर लावलेले आहे। तर अशा अगदी साध्या पद्धतीने मी माझा किचन ओटा ऑर्गनाइज केलेला आहे। जेवढं कमीत कमी सामान मला किचन ओट्यावर ठेवता येईल तेवढं सामान मी ठेवलेलं आहे, कारण जेवढा जास्त आपण किचन ओटा डेकोरेट करून ठेवू तेवढंच त्याला क्लिनिंगची गरज असते, तो तेवढाच जास्त आपल्याला मेंटेन करावा लागतो। तर मैत्रिणींनो, माझ्या किचनच्या सुरुवातीला असं क्रॉकरी युनिट दिलेलं आहे। तर सध्या आम्ही देवघर इथेच ठेवलेलं आहे। तर खालच्या भागाला ज्या अलमाऱ्या दिल्या आहेत त्यामध्ये देवघराशी रिलेटेड जेवढं काही सामान आहे ते मी ऑर्गनाइज केलेलं आहे आणि वरच्या भागाला जे एक्स्ट्रा फोटोज वगैरे होते, देवाच्या एक्स्ट्रा मूर्त्या होत्या त्या मी ठेवलेल्या आहे आणि मधल्या भागाला तुम्ही पाहू शकता कॅन्डल्स
चे होल्डर ठेवलेले आहे जे मी खूप कमी यूज करते। तर असं सामान ठेवलं आहे की ज्याला आपण जास्त हात लावत नाही, तेच सामान मी या क्रॉकरी युनिटमध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे। आणि एका साईडचा जो कप्पा आहे त्यामध्ये ज्या कमी क्रॉकरी यूज होतात त्या क्रॉकरी ठेवलेल्या आहे मी। त्यानंतर फ्रीजसाठी एक स्पेशल जागा दिलेली होती, तर तिथे आम्ही फ्रीज ऑर्गनाइज केलेला आहे। तर इथे फ्रीजवर देखील मी खूप कमीत कमी सामान ठेवायचा प्रयत्न केला आहे। फक्त एक प्लांटर ॲड केला आहे, त्याचबरोबर एक फोटो फ्रेम। फ्रीजच्या एका साईडला बघू शकता तिथे आम्ही काही मॅग्नेट्स लावलेले आहे। हे मॅग्नेट्स आमच्या ॲनिव्हर्सरीचे, त्याचबरोबर माझ्या मुलीच्या प्रत्येक बर्थडेचे मॅग्नेट आहे। तर अशा प्रकारे तुम्ही फोटो फ्रेम देखील तयार करू शकता, दिसायला अगदी छान दिसतं आणि आपल्या नेहमी आठवणीत राहतं। तर प्रत्येक ॲनिव्हर्सरीला आम्ही जिथे जिथे फिरायला गेलो त्याचं आम्ही एक फोटो फ्रेम रेडी केलेला आहे। आणि त्याचबरोबर माझ्या मुलीच्या देखील बर्थडेचे फोटो आहे, त्याचबरोबर तिच्या 1 ते 12 मंथपर्यंतचे देखील फोटो फ्रेम आम्ही बनवलेले आहे। त्यानंतर फ्रीज आणि बाजूला तुम्ही एक ग्रे कलरचं मोठं कॅबिनेट बघू शकता, त्यामध्ये एक छोटीशी गॅप आम्हाला मिळाली। तर इथे पहिले तर विचार केला की सिलेंडर ठेवायचा, बट फ्रीजच्या साईडला कशाला ठेवायचं म्हणून मी इथे आलू कांद्याची जी रॅक असते ना ती ऑर्गनाइज केलेली आहे। आणि त्याच्या वरच्या भागाला अडेसिव्ह हुकच्या हेल्पने एक कॅलेंडर व एक कॅरी बॅग होल्डर लटकवलेला आहे। यानंतर किचनमध्ये एंटर करताच तुम्हाला हे लांब कॅबिनेट दिसेल, याला पॅन्ट्री युनिट म्हणतात। तर हा जो एरिया आहे ना किचनचा मला खूप आवडतो। प्रत्येकाने आपल्या किचनमध्ये असं कॅबिनेट तर नक्कीच बनवायला हवं। खूप जास्त स्टोरेज यात येतं आणि तुम्हाला असं वाटत असेल की क्लिनिंग करायला खूप डिफिकल्ट आहे, बट यातले जेवढे कॅबिनेट्स आहेत ते इझिली निघतात आणि आपण इझिली लावू शकतो। तर माझे जेवढेही किराण्याशी रिलेटेड सामान आहे किंवा लोणचं आहे, मसाले आहे, ते सगळे मी इथेच ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता या पॅन्ट्री युनिटमध्ये मी वेगवेगळे ऑर्गनायझर यूज केलेले आहे, वेगवेगळे कंटेनर यूज केलेले आहे, कारण हे सगळे कंटेनर मी माझ्या जुन्या घरातलेच यूज केलेले आहे। बट जेव्हा या पॅन्ट्री युनिटमध्ये आपण सेम टाईपचे कंटेनर जर उपयोगात आणले तर हे पॅन्ट्री युनिट एकदम दिसायला सुंदर दिसेल। तर हळूहळू मी वेगवेगळे कंटेनर बोलवणार आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार। त्यानंतर जे ग्रे कॅबिनेट आहे मीन्स पॅन्ट्री, त्याच्या साईडला असे वरच्या भागाला ओट्याच्या काही व्हाईट कलरमध्ये कॅबिनेट्स दिलेले आहे। एका कॅबिनेट्समध्ये मी मिक्सरशी रिलेटेड सामान ठेवलेलं आहे। त्यानंतर जो सेकंड कॅबिनेट आहे त्यामध्ये मी माझं जे कॉफी मेकर आहे, त्याचबरोबर रोज वापरणारे जे कप्स आहे आणि चॉपर आहे, जे एक्स्ट्रा ज्या वस्तू मला इझिली हँडी असायला हव्यात त्या ठेवलेल्या आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता चिमणी आहे, चिमणीच्या साईडला असं एक कॅबिनेट दिलेलं आहे, त्यामध्ये जे मी मोठे मोठे ऑर्गनायझर ते ठेवले आहेत, त्याचबरोबर एक खलबत्ता आणि किचनसाठी लागणारे कापड जे असतात ते ठेवलेले आहे। आणि एका साईडला माझा डिनर सेट ठेवलेला आहे। जे किचनचं महत्त्वाचं जे सामान होतं ते पूर्ण माझ्या पॅन्ट्री युनिटमध्ये गेलेलं आहे, त्यामुळे हे ऑर्गनायझर मला इझिली ऑर्गनाइज करायला मिळाले। त्यानंतर खालच्या भागाला अशी प्लेट्स ठेवायसाठी, ताटं ठेवायसाठी ट्रॉली दिलेली आहे, त्यामध्येच मी माझा चॉपिंग बोर्ड आणि तवा ठेवलेला आहे। त्यानंतर असं एक स्पून ऑर्गनायझर दिलेलं आहे, त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारचे चमचे ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता 2 मी छोटे छोटे ऑर्गनायझर ठेवलेले आहे। एका ऑर्गनायझरमध्ये मी सिलेंडरचं जे झाकण असतं ना ते ठेवलेलं आहे, त्याचबरोबर एक डब्बा ठेवला आहे, त्यामध्ये रबर बँड ठेवलेले आहे, जेणेकरून एखादी वस्तू वगैरे पॅक करायची असेल, एखादी पॅकेट पॅक करायचं असेल तर आपल्याला वेळेवर मिळतील। त्याचबरोबर दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये मी डेली यूजमध्ये ज्या वस्तू उपयोगात येतात, जसं कैची झालं, स्टॅपलर झालं, सेलोटेप झाला, त्या वस्तू ठेवलेल्या आहे। यानंतर स्पून ऑर्गनायझरच्या खाली अशी एक ट्रॉली दिलेली आहे, त्यामध्ये मी कुकर आणि ज्या मोठमोठ्या कढाया आहेत त्या ठेवलेल्या आहे। त्याच्या साईडला वरचं एक ऑर्गनायझर आहे, त्याच्यामध्ये रोजच्या वापरणाऱ्या वाट्या, ग्लास, त्याचबरोबर तिखट मिठाचा डब्बा आणि पोळपाट ठेवलेला आहे। त्या खाली देखील एक कॅबिनेट दिलेला आहे, त्यामध्ये मी रेग्युलर वापरणारे छोटे छोटे जे भांडी आहेत आणि प्लेट्स आहेत ती ठेवलेली आहे। त्या खाली आणखी एक कॅबिनेट दिलं आहे, त्यामध्ये मी तांदूळ, गव्हाचं, बेसनाचं, पिठाचे वेगवेगळे डब्बे ठेवलेले आहे। साखर देखील मी एका डब्यात ऑर्गनाइज इथेच केलेली आहे। आणि साईडला असं सिलेंडरसाठी देखील एक कॅबिनेट दिलेला आहे। यानंतर माझ्या किचनमध्ये एक छोटंसं कोटीघर देखील दिलेलं आहे, याला तुम्ही कोटीघर म्हणेल तरी देखील चालेल। तर असा एक मोठा कोपरा दिलेला आहे। तर यामध्ये मी भरपूरशा वस्तू ऑर्गनाइज करून ठेवल्या आहे। पहिले तर विचार केला होता की यामध्ये जर कप्पे दिले असते तर खूप चांगलं झालं असतं, बट त्यांनी कप्पे दिले नव्हते, बट नाही दिले तेच अगदी बरोबर आहे। तर माझ्याकडे एक भांड्याची रॅक होती, पहिले तर ठरवलं होतं की याला नवीन घरात कुठे ठेवायचं,
विकायचंच ठरवलं होतं, बट भांड्याची रॅक देखील मी या आतमध्ये ऑर्गनाईज केली आहे. जे एक्स्ट्रा स्पून्स आहे, एक्स्ट्रा स्ट्रेनर आहे, सगळी या वस्तू मी यात ऑर्गनाईज केली आहे. जसं माझं चौरंग पाट आहे, त्याचबरोबर मोठे मोठे प्लास्टिकचे डब्बे आहे, ते सगळे मी यात ऑर्गनाईज केलेले आहे. त्यानंतर साईडला जे एक कॅबिनेट दिलेलं आहे त्यामध्ये मी जेवढे काही गडवे आहे, त्याचबरोबर एक्स्ट्रा टिफिन, एक्स्ट्रा डब्बे ठेवलेले आहे. आणि लास्टमध्ये जे कॅबिनेट आहे त्यावरती सिंक दिलेला आहे. सिंकच्या वरच्या भागाला असं प्रकारे वॉटर प्युरिफायर लटकवलेला आहे. सिंकच्या साईडला असं डिशवॉशर ठेवलेलं आहे. या प्रकारचं डिशवॉशर तुम्ही नक्की उपयोगात आणा, खूप जास्त फायदा होईल. त्याचबरोबर एक डिशवॉशची बॉटल आणि एक डेटॉलची बॉटल ठेवलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता वायपर मी सिंकमध्येच ठेवलेला आहे. आणि त्याच्या खाली एक मी ओल्या कचऱ्याची डस्टबिन ठेवलेली आहे आणि एक वाळल्या कचऱ्याची डस्टबिन ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे मी माझी किचन ऑर्गनाईज करून ठेवलेली आहे. आणि जे डस्टपॅन असतात छोटे छोटे, ते मी अशा प्रकारे अडेसिव्ह हुक लावून खाली न ठेवता किचन कॅबिनेटचे जे दरवाजे असतात त्याला मी लटकवलेलं आहे, जेणेकरून ते मेसी दिसणार नाही आणि अगदी वेळेवर मिळतील. तर अशा प्रकारे फ्रेंड्स मी किचन ऑर्गनाईज केली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भांड्याचं टोपलं कुठे ठेवलेलं असेल, तर खालच्या भागाला मी ठेवलेलं आहे. फक्त जेव्हा भांडी घासायची असतात तेव्हा ते टोपलं मी वर ठेवते आणि काम नसताना खाली ठेवते, जेणेकरून माझी किचन ऑर्गनाईज दिसणार व काम करायला मला अगदी सोपं होईल. कारण माझं किचन जे आहे ते ओपन किचन आहे, लिव्हिंग रूममधून डायरेक्टली दिसतं, त्यामुळे मला ते नेहमी मेंटेन करून ठेवावं लागतं. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने माझी किचन ऑर्गनाईज केलेली आहे. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला माझं किचन टूर कसं वाटलं हेही मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.